जवाहरनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आईच्या ऑपरेशनसाठी दोघी बहिणींनी जुळवलेले दागिने तसंच रोख रक्कम असा एकूण 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मीनाक्षी गायकवाड या रिक्षातच विसरल्या. जवाहरनगर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या 2 तासात 50हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत या महिलेला तिची बॅग सुपूर्द केली. यावर मीनाक्षी गायकवाड यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. नंतर आम्ही ठरवलंच की पोलीस स्टेशनला जावं, कंप्लेंट केली आणि तर खरंच म्हणजे म्हणतात ना, माणसात देव शोधावं लागतं. तर खरंच मला आज या पोलीस स्टेशनमध्ये साक्षात देव भेटले. म्हणजे स्वप्न पडल्यासारखं झालं की खरंच माझी बॅग हरवली आणि ती सापडली. विश्वास म्हणजे नव्हताच की भेटेल. पण एवढ्या तात्काळ आणि एकाच दिवसात असं वाटत होतं उद्या पण यावं लागेल, परवा पण यावं लागेल आणि सापडते की नाही. त्यात खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट पण होते. कालच मी मुलांचे ॲडमिशन केले. माझ्या लहान मुलांचे दोघांचे पण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत त्यात. आणि माझ्या आईचं ऑपरेशनसाठी माझ्याकडे कॅश होती आणि माझ्या बहिणीकडनं आम्ही दोघी मिळून करणार होतो. तर तिने तिच्याकडे कॅश नसल्यामुळं सोन्याचे दागिने दिले होते. ते जवळपास 1 तोळ्याचे म्हणजे 1 लाखापर्यंतचे ते दागिनेच होते. ते जास्त टेन्शन होतं की माझं तर गेलंच, पण बहिणीला काय उत्तर देऊ, आईचं काय, हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात सकाळपासून चालू होते. मी ते 1 वाजता आले आणि तेव्हापासून जेव्हा सर आले, सरांनी 2 तास म्हणजे कंटिन्यू 2-3 तास अख्खं संभाजीनगरचे कॅमेरे शोधून शोधून त्या रिक्षावाल्याला शेवटी शोधलंच, त्यांचा नंबर काढून फायनली त्यांना शोधलं. माझ्या लाईफ मधला हा पहिला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी पोलीस स्टेशन मध्ये आले. आतापर्यंत फक्त नाव ऐकलं होतं, न्यूज बघितल्या कितीतरी की सापडतं होतं, CID बघायचे, ते एक ऍक्टिंग असतं. पण आज रियालिटी काय आहे ते आज मला समजलं. सल्यूट आहे सर. जय हिंद. विशेष करून कोणाचं अभिनंदन करणार आहात स्टेशनला? तुम्हाला ते वस्तू अगदी आनंद भेटतो तुम्हाला? सर आनंद एवढा की सगळ्यांचंच कौतुक करा, पण हे सर एक राठोड सर आणि गोरे सर आणि सगळ्यात याबाबतची अधिक माहिती जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली. नेमकं काय प्रकरण होतं यामध्ये आपल्याला यश भेटलेलं आहे? मी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, नेमणूक जवाहरनगर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर. आज दिनांक 2/4/2026 रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास मीनाक्षी गायकवाड या त्यांची आई शशिकला बोडके राहणार फुलंब्री यांचे पायाचे ऑपरेशन असल्यामुळे ते त्यांची बहीण सुवर्णा वनारसे व दोघींनी मिळून काही दागिने व पैसे घेऊन ते आईच्या ऑपरेशनसाठी छत्रपती संभाजीनगरला रिक्षाने आले होते. 11:30 वाजता सुमारास ते रिक्षाने आल्यानंतर खाली उतरल्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की त्यांची जी बॅग आहे ती बॅग रिक्षामध्ये विसरलेली आहे आणि ती तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती. पण आईचं ऑपरेशन करणे होतं, तर बॅग आणि पैसे, त्या बॅगमध्ये पैसे आणि जे दागिने होते ते दागिने विकून ते आईचं ऑपरेशनसाठी पैसे जमा करणार होते. परंतु बॅग रिक्षात विसरल्यामुळे त्यांना म्हणजे सूचना असं झालं की नेमकं काय करावं, कारण दवाखान्याचं हे होतं. तशा परिस्थितीमध्ये ते जवाहरनगर पोलीस स्टेशनला आले. त्यांनी लगेच आम्हाला माहिती दिली की आकाशवाणी येथे आम्ही गौर हॉस्पिटल येथे दवाखान्यात उपचारासाठी आलो असता आमची एक बॅग आहे, त्यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी त्यामध्ये गेलेली आहे. ते आम्ही आईच्या ऑपरेशनसाठी घेऊन आलेलो होतो. त्या माहितीवरून पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मारुती गोरे तसेच आम्हाला नेहमी आमच्या तपासात मदत करणारे रमेश राठोड यांनी तात्काळ लगेच पोलीस स्टेशन स्तरावरचे CCTV कॅमेरे बघितले. त्यामध्ये सदरची जे मीनाक्षी गायकवाड आणि त्यांच्या आई ह्या ज्या रिक्षामधून आलेल्या होत्या त्या रिक्षाची नंबर मिळाला. त्या नंबरवरून आम्ही संपर्क केला असता ते रिक्षा रामेश्वर राजपूत राहणार हर्सुल यांचे असल्याचे दिसून आलं. मग आम्ही लगेच त्यांचा संपर्क क्रमांक काढून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा सांगितले की हो, माझ्या रिक्षामध्ये एक बॅग राहिलेली आहे. परंतु त्यांनी ती बॅग कोणाची असणं माहीत नसल्यावर त्यांनी उघडून सुद्धा पाहिलेली नव्हती. पण त्यांनी प्रामाणिकपणे लगेच सांगितले आणि ते स्वतः ती बॅग घेऊन पोलीस स्टेशनला लगेच तात्काळ आले. त्यांनी प्रसंगावधान बघून ती बॅग त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेली होती. त्यांना वाटलं की आपण ती नंतर कोणाला तरी जे येतील तक्रार द्यायला त्यावेळेस आपण ती जमा करून देऊ. पण त्यापूर्वीच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती बॅग पोलीस स्टेशनला आणून जमा केली. त्यामध्ये ज्या मीनाक्षी गायकवाड आहेत त्यांनी बॅग उघडून
त्यामधल्या त्यांच्या वस्तू आहेत का हे पाहिले असता त्यांचे दागिने तसेच पैसे व दवाखान्याची कागदपत्र आहे त्या स्थितीत त्यांना मिळाली. सदरची कागदपत्रे आम्ही आणि पैसे आणि दागिने जवळजवळ 1.5 लाख रुपयाचे आम्ही त्यांना सुपूर्द केलेले आहेत. मी त्याबद्दल रामेश्वर राजपूत यांचे खरंच अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी जो प्रामाणिकपणा दाखवला आणि प्रसंगावधान दाखवलं म्हणून त्यांनी त्यांचे जी मीनाक्षी गायकवाड यांचे दागिने बॅगा ही परत मिळाली. त्याच्यातून ते आता त्यांच्या आईवर उपचार करू शकतील आणि त्यांच्या आई लवकरात लवकर बरे होतील ही मी ईश्वरचरणी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. मी लोकांना विनंती करतो किंवा आवाहन करतो की अशी काही घटना घडल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवावे, जेणेकरून आम्ही त्यांची मदत करून अशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये म्हणजे आम्ही 2च तासामध्ये सदरची दागिने हे त्यांना परत मिळवून दिलेले आहेत, त्यांचे पैसे पण परत मिळवून दिलेले आहेत. त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या वतीने रामेश्वर राजपूत यांचे सुद्धा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिलेच्या तक्रारीवरून घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक यांनी अंमलदार मारुती गोरे यांना तत्काळ शोधकार्य करण्याचे आदेश दिले. संबंधित परिसरातील 50हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून या रिक्षाचा शोध घेऊन अवघ्या 2 तासात जवाहरनगर पोलिसांनी ही बॅग महिलेला सुपूर्द केली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार मारुती गोरे, पोलीस मित्र रमेश राठोड यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी संतोष खाबिया, छत्रपती संभाजीनगर.